अकोला जिले के पातुर तहसील के शिरला गांव में मामा भांजे की जोड़ी पूरे जिले के लिए प्रेरणादायक बनी। राजेंद्र घुगे ने अनुसूचित जाति प्रवर्ग में 12वां स्थान प्राप्त किया, जबकि उनके भांजे प्रतीक पारवेकर ने चौथा स्थान हासिल कर महाराष्ट्र लोक सेवा आयोग की परीक्षा में शानदार सफलता प्राप्त की है। आर्थिक कठिनाइयों के बावजूद मां मालती पारवेकर और परिवार के सहयोग से इन दोनों ने मेहनत और लगन से अध्ययन किया। एक ही डिब्बे में खाना बांटकर खाने वाले ये मामा भांजे आज राज्य सरकार के अधिकारी बन गए हैं। उन्होंने कहा कि अगर जिद और निरंतरता बनाए रखी जाए तो कोई भी सफलता हासिल कर सकता है। यही प्रेरणादायक संदेश उन्होंने युवाओं को दिया। नुकताच एमपीएससी राज्यसेवा 2024चा लागलेल्या निकालामध्ये माझं एससी प्रवर्गातून 14व्या क्रमांक आलेला असून मला क्लास 1 या पदी माझं सिलेक्शन होणार आहे। तर हा प्रवास माझ्यासाठी खूप खडतर होता। म्हणजे प्रशासनात येण्याची माझी मुख्य प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक सेंटेन्स होतं की शासन करते जमात बनाव। या सेंटेन्समधून मी प्रेरणा घेऊन माझ्या प्रवासाला सुरुवात केली आणि आज एमपीएससीमधून क्लास 1 या पदी माझी निवड झालेली आहे। माझ्या समाजातील युवकांना एकच आव्हान आहे की अधिकारी बनणं हे काही रॉकेट सायन्स वगैरे नाही। तुम्ही पण प्रयत्न करून या पदापर्यंत येऊ शकता। नुकत्याच राज्यसेवेच्या लागलेल्या निकालामध्ये 2024च्या माझं सिलेक्शन झालेलं आहे। एससी प्रवर्गामधून माझी 4थी रँक आलेली आहे। हा प्रवास खूपच रंजक राहिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन मी माझ्या प्रवासाची सुरुवात केली होती। माझ्या सुरुवातीलाच म्हणजे प्रिपरेशनच्या टाईममध्ये मामा माझ्यासोबत होते आणि त्यांच्यासोबतच आम्ही सर्व अभ्यास वगैरे केलेला आहे। आज माझी क्लास 1 अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे। माझ्या समाजातील युवकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणेच कष्ट करून मेहनत घेऊन हे यश संपादन करू शकता। त्याचप्रमाणे जे काही पद मिळेल मला पुढे चालून त्या पदाचा योग्य तो सन्मान राखून मी समाजातील वंचित घटकांच्या प्रती माझं कर्तव्य जे आहे ते निभावण्याचा प्रयत्न करणार।